नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ते म्हणजे सरकारी योजना, इम्पॉर्टंट स्कीम्स, महत्त्वाच्या सरकारी योजना. सो जर तुम्ही एक्झाम बघितलं, स्पर्धा परीक्षा बघितलं, तर प्रत्येक एक्झाममध्ये वेगवेगळ्या सरकारी स्कीमवरती प्रश्न असतात आणि त्यापैकी ज्या स्कीम बहुतांश विचारले गेलेले आहेत, खूप वेळा विचारले गेलेले आहेत किंवा वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्या सेक्टरशी रिलेटेड योजना आहेत, त्या वारंवार एक्झाम मध्ये रिपीट होतात. मग ते महाराष्ट्राची एक्झाम असो किंवा केंद्र स्तरच्या एक्झाम असू द्या. तर त्या योजनांचा आपण काही कंपायलेशन केलेलं आहे आणि आपण त्या योजना या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर आपण याचा पुढचा पण व्हिडिओ आणखी काही इम्पॉर्टंट स्कीम आपण यामध्ये ऍड करणार आहोत. चला तर सुरू करूया. पहिली योजना आहे जनधन योजना. आयोगाने यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. जनधन योजना ही योजनेचा मेन उद्देश काय होता आणि या योजनेमध्ये केलं काय गेलं. तर भारतामध्ये 2014च्या आधी बघितलं तर बहुतांश लोकांकडे बँक खातंच नव्हतं आणि जर लोकांना बँक खातं नसेल तर त्यांना तुम्ही आर्थिक समावेशन कसं करून घेणार, बँकिंग सिस्टीम मध्ये तुम्ही त्यांना कसं ओढणार आहे, ज्यांच्याकडे खातच नाहीये त्यांना लोन कसं देणार आहे, सरकारी स्कीमचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती येणार कसे, ह्या सर्व खूप मोठा प्रॉब्लेम होता. ऑलमोस्ट 80% लोकांकडे, 70 to 80% लोकांकडे बँकचं खातं सुद्धा नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंट 2014 मध्ये निवडून आलं होतं तेव्हा त्यांनी ही योजना लॉन्च केली होती. तर ही योजनेची तारीख जी आहे 28 ऑगस्ट 2014 लॉन्च केलेली आहे. जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन उपक्रम आहे. म्हणजे लोकांना मेन स्ट्रीम इकॉनॉमी मध्ये समावेश करून घेण्यासाठी ही योजना, यामध्ये झिरो बॅलन्स बँक अकाउंट त्यांनी दिले होते. आता जर बघितलं तुम्ही 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तर 53.13 कोटी जनधन खाते तयार केले म्हणजे आहेत आता सध्या. त्यापैकी 55.6% म्हणजे 29.56 कोटी जे जनधन खाते आहेत ते महिलांचे आहेत आणि 66% जे जनधन खाते आहेत ते ग्रामीण भागामध्ये आहे. सो हा एक महत्वाचा डेटा आहे. तुम्ही जर बघितलं 2015 14.72 पासून आता 53.13 करोड जनधन खाते हा एक 14 ऑगस्ट म्हणजे थोडा जुना डेटा आहे. आता नवीन डेटा आल्यानंतर आपण हे अपडेट करू ऑगस्ट मध्ये. सो या योजनेचा मेन उद्देश होता की लोकांना मुख्य प्रवाहामध्ये घेणं, त्यांना जेणेकरून त्यांच्या स्कीमचे पैसे किंवा वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ त्यांना देता येईल. सो ही सगळ्यात महत्वाची योजना आपण योजना नंबर 1 म्हणू शकतो. पुढे बघूया. पुढची योजना आहे मेक इन इंडिया. आपण बघतो, आपण जे मोबाईल वापरतो, पूर्वी कसं मोबाईल मध्ये मेड इन चायना यायचं. तुम्ही जर का एक 7-8 वर्षापूर्वी बघित असेल, भारतामध्ये कोणताही मोबाईल घेतला तो मायक्रोमॅक्सचा सोडला तर बाकी सर्व मोबाईल वरती मेड इन चायना यायचं. सर्व मोबाईल चायनामध्ये बनायचे. मायक्रोमॅक्स पण चायनामध्येच बनायचा, पण ते पार्ट आणून भारतामध्ये ते असेंबल केले जात होते. सो मोस्ट ऑफ द गोष्टी या भारताच्या बाहेर बनत होत्या. मग भारताच्या आतमध्ये मेड इन इंडिया करायचं असेल तर मेड इन इंडिया करण्यासाठी पहिल्यांदा भारतामध्ये बनवावं लागलं आणि मग भारतात बनवण्यासाठी गव्हर्नमेंटनं मेक इन इंडिया ही स्कीम लॉन्च केली, म्हणजे भारतामध्ये बनवा. आता ही 28 सप्टेंबर 2014 ला लॉन्च केलेली आहे. याचा मेन उद्देश काय आहे की गुंतवणूक सुलभ करण्यासाठी, म्हणजे ज्या लोकांना भारतामध्ये गुंतवणूक करायची त्यांना ते सोपं जावं, नवकल्पना वाढवण्यासाठी, लोकांना नवीन कल्पनांना एक प्रोत्साहन देण्यासाठी, पायाभूत सुविधा निर्माण करणे, इंडस्ट्रीसाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात, रोड, रस्ते त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी, लाईट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पाणी वगैरे, ह्या गोष्टी पायाभूत सुविधामध्ये येतात. या निर्माण करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये रोड कन्स्ट्रक्शन झालेले आहे, इलेक्ट्रिफिकेशन झालेले रेल्वेचं, तर तो त्याचा एक भाग आहे. आणि भारताला उत्पादन, डिझाईन आणि नवकल्पना केंद्र बनवण्यासाठी मेक इन इंडिया ही योजना 2014 मध्ये लागू त्यांनी लॉन्च केली होती. हा त्याचा सिम्बॉल आहे, लक्षात घ्या. याचा सिम्बॉल ही लक्षात ठेवा, हा याचा सिम्बॉल आहे प्रधानमंत्री जनधन योजनेचा. पुढची योजना बघूया आपण, मिशन स्वच्छ भारत. 2014 मध्ये आणखी एक सुरुवातीच्या काळामध्ये लॉन्च केलेली योजना आहे ती 2 ऑक्टोबर 2014 मध्ये स्वच्छ भारत म्हणून योजना लॉन्च केली होती. याचा हा जो सिम्बॉल आहे हे महात्मा गांधींचा जो चष्मा आहे, स्वच्छ भारत लिहिलेलं आहे, एक कदम स्वच्छता की ओर. तर आता जे माणसे, त्यांना जे लोक ज्यांना जुन्या गोष्टी माहिती आहेत की 15-20 वर्षापूर्वीच्या, तर त्यावेळेस जे पब्लिक प्लेसेस असायच्या त्या खूप डर्टी असायच्या. म्हणजे असं नाही की आता नाही येत, आता पण आहेत, पण जर तुम्ही कम्पॅरेटिव्हली
कम्पॅरेटिव्हली केलं तर ते कम्पॅरिझन मध्ये खूप परिस्थिती आता बदललेली आहे, कारण लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये स्वच्छ भारत मिशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळामध्ये तुम्ही बघा, सर्व पॉलिटिकल लीडर होते ते हातामध्ये झाडू घेऊन तुम्हाला झाडतानाचे फोटो तुम्हाला त्या काळामध्ये 2015-16 त्या काळामध्ये दिसले होते. तर ते जे सगळं झालं होतं ते स्वच्छ भारत मिशनचा एक पार्ट म्हणून झालेलं होतं. आता यामध्ये या व्यतिरिक्त काय केलेले, फक्त फोटो काढण्यापुरती योजना नव्हती. आता तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये आपल्या पुण्यामध्ये एक घनकचरा व्यवस्थापनाची सिस्टीम त्यांनी सुरू केली. त्यामध्ये मग बऱ्याच एनजीओ आहेत त्या काम करतात, जसं की स्वच्छ म्हणून एनजीओ आहे जी महाराष्ट्रामध्ये काम करते, तर पुण्यामध्ये काम करते. तर या ज्या घनकचरा व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणे आणि जो मोठमोठ्या बिल्डिंग आहे त्यांचा कचरा जो आहे तो त्याच बिल्डिंगच्या आवारामध्ये त्याचं विल्हेवाट लावणं, म्हणजे त्याचं कन्वर्ट करणं त्याला कंपोस्ट मध्ये, तो पण ह्याच स्कीमचा एक पार्ट होता. भारताला मुक्त शौचमुक्त करणे म्हणजे उघड्यावरती जे शौचालय बसतात त्यापासून ते मुक्त करणे, आणि ते करण्यासाठी काय आहे की शौचालय बांधणं, म्हणजे प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी मग काही कन्सेशन देणं, पैसे देणं, आणि गावांसाठी सामुदायिक शौचालय बांधणं, यासारखे उपक्रम ह्या स्वच्छ भारत मिशन मध्ये सुरू करण्यात आलेले होते. भारत 1947 ला स्वतंत्र झालाय आणि लक्षात घ्या 2014 पर्यंत भारतामध्ये टॉयलेट्स नव्हते. स्पेशली या गोष्टी आपल्याला वाटतं की काही महत्वाची गोष्ट असेल का, तर खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण दिवसा महिलांसाठी हा प्रॉब्लेम खूप येतो की सकाळी एकतर दिवसा करा नाही पूर्ण दिवसभर शांत बसा, रात्री वाट पहा रात्र होण्याची. त्याचबरोबर मुलींना शाळेमध्ये जर तुम्ही शौचालय नसतील तर मग प्रॉब्लेम होतो. लहान मुलांना सुद्धा शौचालय नसतील तर प्रॉब्लेम होतो. ते मग ओपन रस्त्यावरती जाऊन किंवा ग्राउंड वरती जाऊन या गोष्टी करतात. मग हे 70 वर्ष झालेले आहेत स्वातंत्र्य होऊन, आणि ह्या गोष्टी आपल्या भारतामध्ये अजूनही थोडा बदल झालेला आहे, पण अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये नव्हत्या, आणि त्या घडून याव्यात म्हणून स्वच्छ भारत मिशन एक चांगलं इनिशिएटिव्ह होतं गव्हर्नमेंटचं तेव्हा दिशेने. पुढची योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आता ही योजना खूप वेळा विचारलेली आहे, वर्षात तिन्ही पण विचारलेली एक्झामला वेगवेगळे, आणि ही योजना पण खूप वेळा विचारलेली आहे. डेट लक्षात ठेवा 22 जानेवारी 2015. अतिशय महत्वाची योजना आहे ही, पानिपत हरियाणा इथून सुरू केलेली आहे. मिशन शक्तीमध्ये आता ही ऍड केलेली आहे, म्हणजे आता ही बेटी बचाओ बेटी पढाओ हा आता मिशन शक्तीचा एक पार्ट आहे. आता ही एक सेपरेट योजना नाहीये, तर ती या योजनेअंतर्गत आहे, आणि यामध्ये संबळ आणि सामर्थ्य या दोन योजना आहेत. हा त्याचा लोगो आहे, लक्षात घ्या. आपण लास्ट लेक्चर्स मध्ये ही योजना कव्हर केलेली आहे, 2 वेळा आपण ही योजनेवरती बोललेलो आहे. पुढची योजना आहे पीएम मुद्रा योजना. आता जर तुम्ही बघितलं भारतामध्ये एक मोठा प्रॉब्लेम होता, ते म्हणजे जे कर्ज मिळतात ते छोट्या उद्योगांना कर्ज मिळत नव्हते. तसंच एखाद्याला नवीन स्टार्टअप सुरू करायचं तर त्यासाठी कर्ज मिळत नव्हतं, आणि कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला मग 3-5 वर्षाचा आयटीआर दाखवा, किंवा तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे त्याला काहीतरी तुम्हाला तारण द्या, या प्रकारच्या गोष्टी होत्या. त्यामुळे नवीन उद्योगधंदे किंवा स्मॉल अँड मीडियम मायक्रो इंडस्ट्रीजना कर्ज उभारणी करणं अवघड जात होतं, आणि तो प्रश्न मिटावा. कारण जर एम्प्लॉयमेंट वाढवायची असेल भारतामध्ये तर तुम्हाला छोटे मोठे उद्योग, लघु उद्योग वाढणं गरजेचं होतं, आणि तो प्रश्न मिटावा म्हणून मुद्रा योजना गव्हर्नमेंटनं लॉन्च केली होती. यामध्ये काय, बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती, लघु सूक्ष्म उद्योगांना 20 लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली. तर आपल्याला हे महत्वाचं लक्षात पाहिजे, या योजनेचा उद्देश काय. कोणत्या एक्झाम मध्ये तुम्हाला स्कीम मध्ये काय लक्षात ठेवायचं असतं की ती स्कीमचा उद्देश काय हे माहित पाहिजे, ती स्कीम कधी लॉन्च झालेली ते माहित पाहिजे, आणि त्याच्यामध्ये काही एखादा महत्वाचा फॅक्टर असेल तर तो माहित पाहिजे तुम्हाला. तर याचा तुम्हाला मेन उद्देश माहित पाहिजे की 20 लाखापर्यंत होतं ज्यावेळेस लॉन्च केली त्यावेळेस, आता हे वाढवलेलं आहे आता, आणि बिगर कॉर्पोरेट आहे आणि बिगर शेती आहे, अशा लघु आणि सूक्ष्म उद्योगांना हे कर्ज दिले, आणि हे लॉन्च कधी केले, 8 एप्रिल 2015. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. हा त्याचा सिंबल आहे, लक्षात ठेवा. पुढची योजना आहे उजाला योजना. आता याचा मेन उद्देश काय होता, डोमेस्टिक एफिशियंट लाइटनिंग प्रोग्राम. म्हणजे एलईडी जे लाईटचं इश्यू झालेला आहे, एलईडी लाईट ज्या आलेल्या आहेत, जुन्या ज्या लाईट होत्या त्या बाजूला सरवण्यात एलईडी दिवे आलेले आहेत, त्याची जी योजना होती ती 5 जानेवारी 2015 मध्ये सुरू केलेली उजाला योजना. उज्ज्वला नाही, उजाला आहे, लक्षात घ्या. उज्ज्वला वेगळी आहे, उजाला वेगळी आहे, आणि उडान वेगळी आहे. तर याच्यामध्ये मेन उद्देश काय होतं, एलईडी बल्ब्स, ट्यूबलाइट्स, पंखे, याला काय होईल की बाबा लाईटची बचत पण होईल आणि इफिशियन्सी पण वाढेल, हा मेन उद्देश होता. आणि यासाठी काय होतं, किमती कमी करणं. जर तुम्ही 2014च्या आधी बघितलं तर हे जे एलईडी दिवे होते 450 ते 500 रुपयाची किंमत होती. तुम्ही आता जर 2024 ला बघितलं तर त्याची किंमत
10 वर्षानंतर किंमत वाढायला पाहिजे, पण इथे काय झालेली किंमत कमी झालेली आहे. तर गव्हर्नमेंटने याच्यावरती मोठा फोकस देऊन या योजनेअंतर्गत त्याच्या किमती कमी केलेल्या आहेत. आणि 10 वर्षामध्ये मागच्या 36 करोड एलईडी बल्ब डिस्ट्रीब्यूट केलेले. त्यांनी यामुळे काय पॉवर पण सेव्ह झाली आहे. बरीच एनर्जी, एलईडी बल्बला एनर्जी कमी लागते, ते पॉवर सेव्ह करतात. सो ही एक योजना आहे, महत्वाची लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, हे योजना सुरू कधी झाली होती? उज्ज्वला बरोबर कन्फ्युज करू नका, किंवा उडान बरोबर पण कन्फ्युज करू नका. हा, उज्ज्वला ही सिलेंडर. पुढे स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह. आता याचा मेन उद्देश काय आहे, तर शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी आणि शहरांमध्ये लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन लॉन्च केलेलं होतं. लॉन्च कधी केलंय? 25 जून 2015. सो सुरुवातीला जेव्हा गव्हर्नमेंट आलं होतं, त्यांनी पहिल्या 2 वर्षामध्ये बरेच इनिशिएटिव्ह घेतलेले, त्यात हे स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह आहे. आता हे घेण्याचा उद्देश काय लक्षात घ्या. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण म्हणजे अर्बनायझेशन होत आहे, आणि सिटी जेवढ्या मोठ्या होतील तर त्यामध्ये तुम्ही योग्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाही तर त्याचं झोपडपट्टीमध्ये रूपांतर व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्या मुंबईमध्ये धारावीचं उदाहरण सगळ्यांना माहितच आहे. आणि मग तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आधीच सिटीचं प्लॅनिंग करून त्याचं आराखडा निर्माण केला आणि त्यानुसार पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर सिटीची ग्रोथ चांगली होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे की आता जर आपण बघितलं तर देशाचं ग्रोथ इंजिन काय असतं, तर शहर असतात. आणि भारतामध्ये आता बघितलं तर भारताची ऑलमोस्ट 31 ते 32% पॉप्युलेशन ही शहरांमध्ये राहते. आणि भारताचा भला मोठा म्हणजे 60%, 63% जो जीडीपी आहे तो शहरांमधून येतो, लक्षात घ्या. आणि 2030 पर्यंत शहरामध्ये जे लोकसंख्या आहे ती ऑलमोस्ट 40% होईल, आणि जीडीपी मध्ये 75% वाटा होईल 2030 पर्यंत. आता हे आपण भारताच्या संदर्भात बोलतोय, लक्षात घ्या. हे 31% हे भारताच्या संदर्भात बोलतोय. आता सध्या जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ऑलमोस्ट 40-45% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते आत्ताच. आणि जर 2030 पर्यंत गेलं तर आपली लोकसंख्या ही 50% पेक्षा जास्त पॉप्युलेशन महाराष्ट्राची ही अर्बन एरियामध्ये राहील, आणि 75% पेक्षा जास्त जीडीपी जो आहे तो सिटीमधून निर्माण होणार आहे. मग जिथे महाराष्ट्रामध्ये तर तो ह्याहून जास्त असेल, 80च्या पुढे जाईल, 90 पर्यंत जाईल. तर जिथे तुमची मेजॉरिटी इकॉनॉमी कॉन्सन्ट्रेट होणार आहे, मेजॉरिटी लोक जिथे राहणार आहेत, तर त्यांना राहणं किंवा त्यांचं डेव्हलपमेंट चांगली व्हावी यासाठी एक आपण म्हणू की दूरगामी विचार करून हे स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह निर्माण सुरू केलेलं आहे. मग ते पुण्यामध्ये बघा, सिटीच्या भोवती रिंग रोड टाकणं, एक्सपान्शन होण्यासाठी मग नवीन बाजारपेठांची पहिल्यांदाच तरतूद करून घेणं, रेल्वे स्टेशन बनवून ठेवणं, आधीच त्याची तरतूद करून ठेवणं, हे सगळे जे इनिशिएटिव्ह पायाभूत सुविधांचे हे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत येतात. आणि लॉन्च कधी झालेलं आहे? 25 जून 2015. पुढची न्यूज बघूया, स्टार्टअप इंडिया. सो हा याचा लोगो आहे. 16 जानेवारी 2016 मध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे. आता इथं नवकल्पना महत्वाचा आहे, लक्षात घ्या. स्टार्टअप इंडियामध्ये कोणत्याही कंपन्यांना, कोणत्याही उद्योगांना स्टार्टअप इंडिया म्हणता येतं का? नाही. जिथं नवकल्पना लावलेल्या आहेत, नवीन काहीतरी केलेलं आहे, त्यामध्ये स्टार्टअप इंडिया मदत करतं. तो नवकल्पना वाढवण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे हा स्टार्टअप इंडियाचा एक उद्देश होता. आणि उद्दिष्ट असं यांचं की स्टार्टअप नाविन्यपूर्ण आणि डिझाईनद्वारे विकसित होण्यासाठी सक्षम बनवणे. सो कोणत्याही ट्रॅडिशनल उद्योगांना, एखाद्याने जर का टेक्सटाईल कंपनी टाकली तर ते स्टार्टअप इंडियामध्ये येणार नाही. पण टेक्सटाईलशी रिलेटेड एखादं काहीतरी नवीन ऍप बनवलं, त्याच्याने काहीतरी एक नवीन व्हॅल्यू चेन क्रिएट करणार आहे, असं काहीतरी नवीन काय असेल त्यामध्ये, तर ते स्टार्टअप इंडियामध्ये येऊ शकतं. पुढचा आहे स्टँडअप इंडिया. आता हे स्टँडअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्टार्टअप इंडिया इज फॉर ऑल. स्टँडअप इंडिया जी आहे ती मेनली एससी आणि एसटी कम्युनिटीज आणि महिला यांच्यासाठी लावली. हे 6 त्याचे गोष्टीत आपण एक एक पाहूया. सो स्टँडअप इंडिया ही मेनली एससी एसटी साठी अवेलेबल आहे आणि महिलांसाठी अवेलेबल आहे, लक्षात घ्या. सो स्टार्टअप इज फॉर ऑल, सगळ्यांसाठी आहे. स्टँडअप इज फॉर एससी एसटी अँड महिला. दुसरा आहे साईज ऑफ लोन जी आहे इथे ती 85% लोन आहे. ते ऑलमोस्ट प्रोजेक्ट कॉस्टच्या 85% पर्यंत लोन दिलं जातं. पर्पज ऑफ लोन काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज अँड ट्रेडिंग साठी, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टींना लोन दिलं जाते. इथं तो क्रायटेरिया नाहीये की नाविन्यपूर्ण असलं पाहिजे वगैरे. पुढचा ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस, म्हणजे ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड. आपण एका लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की ग्रीनफील्ड ब्राउनफील्ड म्हणजे काय. ग्रीनफील्ड म्हणजे काय, पूर्ण झिरो पासून एखाद्या ठिकाणी तयार होते, म्हणजे त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट नव्हती, एक नवीन एरिया आहे, त्या ठिकाणी जाऊन एखादा नवीन पूर्ण प्रोजेक्ट सुरू करणं पहिल्यापासून, त्याला आपण ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतो, त्यासाठी दिलं जातं. बँक लोन्स स्कीम फॅसिलिटेट बँक लोन्स बिटवीन 10 to 1 CR.
सो याचं अप्पर लिमिट काय आहे 1 CR. आणि क्रेडिट गॅरंटी फंड फॉर एंटरप्राइजेस हा यामध्ये क्रेडिट गॅरंटी फंड आहे. सो हे 6 पार्ट जे आहे ते लक्षात ठेवा स्टँडअप इंडियाचे आहेत. मेनली एक लक्षात ठेवा की कशासाठी आहे, तर एससी एसटी आणि महिलांसाठी आहे. स्टार्टअप इंडिया सर्वांसाठी, तो नवकल्पनांसाठी आहे. हा नवकल्पना असं नाही, सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे ते सगळ्यांनाच लोन मिळू शकतो. पुढचा आहे अमृत स्ट्रॅटेजी. याचा फुल फॉर्म काय आहे? अटल मिशन फॉर रूरल अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. सो अटल मिशन फॉर रूरल अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन हा अमृतचा अर्थ आहे. याचा उद्देश काय? शहरातील जीवनमान सुधारणे. जुन्या काळामध्ये अशीच एक योजना होती, ती म्हणजे जवाहरलाल नेहरू शहरी काहीतरी योजना असं होतं, JNURM म्हणून ती एक स्कीम होती. त्या स्कीमचं पुढे चेंज करून आता एक नवीन रूप जे अमृत स्ट्रॅटेजी केलेली आहे. जुनी स्कीम बदललेली आहे. सो आता याचा म्हणजे दोन्हीचा उद्देश सेम होता. आपण असं नाही म्हणू शकत की ती स्कीम बदलून त्याचं नाव बदललंय वगैरे. त्या स्कीम मध्ये पण चेंजेस केलेले, पर्पज मध्ये चेंजेस केलेले, त्याच्या फंक्शनिंग मध्ये चेंज केलेले, बेसिक आयडियोलॉजी मध्ये चेंज केलेल्या स्कीमच्या आणि नवीन स्कीम लॉन्च केलेली आहे. याचा मेन उद्देश काय आहे? मूलभूत सेवा पुरवणे, हिरवीगार जागा विकसित करणे आणि प्रदूषण कमी करणे. सो हा नवीन आहे, हा जो पार्ट आहे हा नवीन आहे, हिरवीगार जागा विकसित करणे, जो पूर्वी नव्हता. आता गोल काय? घरांना पाणी, सिवरेज, वाहतूक यासारख्या मूलभूत सेवा देणं, हिरवीगार जागा आणि उद्याने विकसित करणे, जे की शहरांमध्ये एक मोठा प्रश्न असतो की उद्यानं किंवा हिरवीगार जागा शहरांमध्ये सापडत नाही, तर ह्या विकसित करणं हा याचा एक उद्देश आहे. सार्वजनिक वाहतूक आणि मोटार नसलेल्या वाहतुकीला प्रोत्साहन देऊन प्रदूषण कमी करणं. जर लोक प्रत्येकाने आपली बाईक आणि आपली स्वतःची गाडी वापरली तर ऑब्व्हियसली प्रदूषण जास्त होणार आहे. सो सार्वजनिक वाहतुकीला जर चालना दिली, जसं की आता तुम्ही मुंबईमध्ये गरीब श्रीमंत सगळेजण लोकलनं प्रवास करतात, सगळ्यांनी जर स्वतःच्या वाहनं रस्त्यावरती काढली तर अशक्य आहे, मुंबई बंद होऊन जाईल. सो सार्वजनिक वाहतुकीला जर प्रोत्साहन दिलं तर ऑटोमॅटिकली प्रदूषण कमी होणार आहे, कारण प्रत्येक गाडीने प्रदूषण करण्याऐवजी 50 लोक एकाच गाडीतून गेले तर प्रदूषण कमी होणार आहे. सो याचा एक वाहतूक, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन पुण्यामध्ये तर अतिशय गरजेचं आहे, कारण पुण्यामध्ये सगळ्यांकडे टू व्हीलर आहे. आणि शहरांचे पाणी सुरक्षित करा. शहरांना जो पाण्याचा पुरवठा होतो तो सुरक्षित करा. गावाकडे पाणी तुम्ही मॅनेज करू शकता. जर सिटीमध्ये पाणी नसेल तर काहीच करू शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघा, म्हणजे खूप अवघड आहे. सिटी ह्या पूर्णपणे डिपेंड आहेत ऍक्च्युली आपल्या जर रूरल जो आपला ग्रामीण भाग आहे, कारण डॅम वगैरे जे पण असतात ते शहरांच्या बाहेर असतात आणि तिथून पाणी शहराला दिलं जातं आणि जागा असते ती ग्रामीण भागाची गेलेली असते. सो एक जर तुम्ही बघितलं तर हा एक अर्बन आणि रुरलचा एक प्रश्न आहे जो की सोडवावा लागणार आहे. तर ही आहे अमृत स्ट्रॅटेजी. तर हे आपण महत्वाच्या काही स्ट्रॅटेजी घेतलेल्या आहेत, महत्वाच्या काही स्कीम्स घेतलेल्या आहेत. त्या स्कीम्स तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.